नंदुरबार बुद्रुक येथील बेलापूर रोड लगत असलेल्या महार वतन जमिनीचा बेकायदेशीर व्यवहार झालाय। त्या व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, कारण महार वतन हे शासन उपयुक्त विशेष सेवेचा मोबदला म्हणून महाराष्ट्र शासनाने महार समाजाच्या आमच्या पूर्वजांना या जमिनी प्रदान केल्या आहेत आणि कुळ कायद्याचा कलम 88 नुसार महार वतनाच्या जमिनीची खरेदी कुळाला घेता येत नाही। अण्णासाहेब पांडुरंग शिंदे हे गट नंबर 482 ते 487, 495, 96, 507, 508 आणि 515 या 11 गटाला अण्णासाहेब पांडुरंग शिंदे यांच्या नावाची कुळ म्हणून झाली होती नोंद। त्याच्यामुळं झालेले खरेदी खत मुळात बेकायदेशीर आहे। त्यानंतर कोलार येथील बिल्डर अजित झुंबरलाल कुंकुलोळ याने कुटुंबियाच्या नावाने सदरची महार वतनाची जमीन बेकायदेशीररित्या खरेदी केली आणि ही जमीन खरेदी केल्यानंतर अण्णासाहेब शिंदे यांच्या वारसांनी या जमिनीच्या 50% नजराना रक्कम भरलेली आहे आणि या जमिनी बिनशेती करण्याकरता अपर जिल्हाधिकारी शिर्डी यांनी बेकायदा आदेश पारित केले आहेत। हे सर्व आदेश आणि खरेदी दस्त रद्द करण्यात यावे, या पूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, बेकायदा व्यवहाराची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडून चौकशी करण्यात यावी आणि सर्व दोषी अधिकाऱ्यांवरती ॲट्रॉसिटी, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहितेतील विविध कलमान्वये कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। या मागण्यांसाठी आम्ही आमरण उपोषणास बसलो आहोत। आमरण उपोषणासाठी किती जण बसलेले? आमरण उपोषणासाठी 2 जण बसलोय। साठी उपोषण कोण राहणार त्याच्यात महिला आणि पुरुष। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।